साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। ख्रिसमस अर्थात नाताळ ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो। यामध्ये प्रार्थना, विविध धार्मिक कार्यक्रम, मिरवणूक तसेच दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा असे याचे स्वरूप आहे। अशा परंपरेबरोबरच एक मर्दानी परंपरा देखील आहे। ख्रिसमसच्या दिवशी एका मोठ्या दगडी पाट्याचे वजन उचलण्याची परंपरा पार पडते। यंदाही याचे आयोजन करण्यात आले होते। मसीहा नगरात ही स्पर्धा पार पडली। युवकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता। 2 मनापासून ते 20 मनापर्यंतचे वजन यामध्ये उचलले जाते। विशेष म्हणजे ही परंपरा सोलापुरातच पार पडते। एखादी कुस्ती स्पर्धा असते त्या पद्धतीचेच याचे स्वरूप आहे। तर ही एक हाताने दगड उचलण्याची कार्यक्रम आम्ही कर्नाटकामधून शिकलेलो आहोत। दर नाताळाला येशू ख्रिस्ताच्या आनंदोत्सवामध्ये आम्ही ही कार्यक्रम आयोजित करत असतो। या कार्यक्रमाला रायचूर आणि बीदर, हैदराबाद इत्यादी अनेक ठिकाणावर लोक येतात। या ठिकाणी अनेक प्रकारचे दगड आहेत, म्हणजे वजनावर 10 मणापासून 1 मणापासून 10 मणापर्यंत आहेत। हे सगळे दगड आधी आमच्या पूर्वज लोकांनी उचललेलं आहे। त्याचे नेतृत्व आमच्यामध्ये असलेले रिठपोरय्या उस्ताद म्हणून यांना ओळखले जातात। मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेवेळी ख्रिश्चन समाज युवक संघटनेचे अध्यक्ष जॉन फुलारे, मसीहा तरुण मंडळाचे अध्यक्ष अमित मंचले, उपाध्यक्ष जस्टिन भंडारे, धर्मगुरू क्रिस्टोफर जगले, याकूब जगले, प्रकाश मंचले, पॉल जगले, सॅम्युअल माद्री, जॉन्सन जगले, मुन्ना मिनंगे, अनुक मंचले आदींची उपस्थिती होती।